ॲक्सिडेंट. फुल ट्रॅफिक आहे आज. अक्षय खूप घाबरलाय ऑलरेडी. तो येताना खूप फास्ट येत होता पण आता एकदम स्लो गाडी चालवतोय. काय बोलायचं अक्षय? मी बघून थोडा एक्साइटेड आहे, घाबरलो नाही. बघू आता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज गोव्यामधला तिसरा दिवस आहे आमचा आणि आमच्या रूमच्या बाहेर ना असं एक काहीतरी वेगळी गोष्ट आहे जी मी आधी बघितली नव्हती. तर मी लास्ट 2 व्हिडिओमध्ये दाखवली नव्हती पण आज दाखवतो आहे. इकडे जे आपले आहेत ते नॉर्मल फणसाचं झाड आहे, हे बघा. आणि हा जो फणस आहे त्याची पानं बघितलं तर तुम्हाला अशी पपईची पानासारखी पानं आहेत. आणि फणस बघा कसं आहे, खूप सारे फणस आहेत त्या फणसावरती, हे बघा. आणि या फणसाचं नाव आहे नीर फणस आहे. मी त्याला पहिल्यांदा बघितलं आहे, ह्याच्या आधी कधी बघितला नव्हता. आणि सकाळचे किती वाजले स्नेहल? 9:30 वाजलेत. गुड मॉर्निंग. आणि आमचा नाश्ता रेडी झाला आहे. मी पोहे सांगितलेत, स्नेहलनी मॅगी आणि चहा. तर या सगळ्यांना नाश्ता करायला. आणि जसं तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काहीतरी वेगळं बघायला मिळेल, तर मी काल रात्रभर झोपलो नाही कारण की खूप एक्सायटेड आहे मी त्याच्यासाठी. थोडी भीती पण वाटते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल नक्की काय आहे, म्हणजे कशासाठी आम्ही जातो आहे, आजचा प्लॅन आमचा काय आहे. तर स्नेहल, कसं वाटतं तुला आजचं जे आपलं प्लॅन आहे? मी तर आधीपासूनच एक्सायटेड आहे. फक्त टेन्शन आलं आहे अक्षय तिकडे ती गोष्ट करेल की नाही करणार. टेन्शन तर मला पण आलं आहे. आता बघूया, तिकडे गेल्याच कळेल. तर या सगळ्यांना आधी नाश्ता करून घेऊया आपण. तर मंडळी निघालो आहे आम्ही, खूप एक्सायटेड आहोत आम्ही जायला. आता बघूया. आणि हा आमचा कॅफेटेरिया आहे. इथे रात्री जेवण असतं, म्हणजे डिनर अवेलेबल असतं इथे, पण आम्ही रूममध्येच मागवतो. हा बघायचा एरिया. तर जाऊया आपण आता खाली, बघूया. तुम्हाला बघायला मिळेल आज नक्की काय करणार आहात आम्ही. चलो. 2 दिवस गोवा बंद होता इलेक्शनमुळे. तर आज असं वाटतंय की आज खरोखर आम्ही गोव्यामध्ये फिरतोय, कारण की आज सगळे शॉप्स, दुकानं सगळे काय ओपन आहे आणि ट्रॅफिक पण आहे, हे बघा. आणि आम्ही जिकडे चाललो आहे तिकडे आता मला मॅपवरती किती मिनिट दाखवत असेल? 33 मिनिट्स दाखवत आहेत. पण बघूया, अशी ट्रॅफिक असेल तर थोडा वेळ लागेल. आणि आज सगळे शॉप्स वगैरे ओपन आहेत. तर आज थोडा गोवा बघायला मिळेल आपल्याला. त्याच्यामुळे मी 2 दिवस काय एवढा व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हता गोवा, आणखी गोवा पूर्ण बंद होता त्याच्यामुळे. तर आज बघूया, आज गोवा एक्सप्लोर करू आपण. आणि झाला ॲक्सिडेंट. फुल ट्रॅफिक आहे आज. आता काय खरं नाही वाटतं यांचं. जोरदार आता फाईट चालू आहे इकडे. चुकी कोणाची माहिती नाही आम्हाला, पण त्यांच्यामुळे आम्ही थांबलोय. सो आम्ही फायनली पोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनला. आम्ही आलो आहे बंजी जम्पिंग करायला. बाहेरूनच आम्हाला एक व्ह्यू मिळाला आहे आणि अक्षय खूप घाबरला आहे ऑलरेडी. तो येताना खूप फास्ट येत होता पण आता एकदम स्लो गाडी चालवतोय. काय बोलायचं अक्षय? मी बघून थोडा एक्सायटेड आहे, घाबरलो नाही. बघू आता कसं वाटतंय आता नक्की. राईट सांगू शकत नाही मला कसं वाटतंय. आता जेव्हा मी एक्सपिरियन्स करेन त्याच्यानंतर मी तुम्हाला रिप्लाय देईन. मला वाटतंय गेटच्या आतमध्ये गेल्यानंतर अक्षयचं मत बदलेल. त्याला नसेल करायचं, मी तर करणार आहे, त्याचं मला माहित नाही. एंट्री केली मी आता आतमध्ये. समोर तर मला कोण दिसत नाही, असं वाटतं आम्ही चालू आहे. कारण की एवढं ॲडव्हेंचर आहे की खूप लोक करायला घाबरतात. पण बघत आहेत का थोडेफार गाडी आहेत. आणि तसं कालच्या मनाने आज खूप ट्रॅफिक आणि खूप रोड मला भरलेले मिळाले. आता बघूया कसं वाटतंय आज.
इथे गाडी पार्किंगची सुविधा आहे अवेलेबल. सगळ्या गाडी आपण सावळीत. तर हा समोर गेट आहे गोवा मैम लेक आणि इथं एंट्री आहे. प्रत्येक ट्यूजडेला क्लोज असतो, म्हणजे मंगळवार सोडून तुम्ही कधी येऊ शकता. तर जाऊया आपण आतमध्ये. बाईक पार्किंग आतमध्ये आहे आणि हा असा आहे रिसेप्शन, स्वागत कक्ष. तर आम्ही एंट्री पास काढला आहे. 25 रुपीज, 25 रुपये पर पर्सन आहे. आणि जातो आहेत आतमध्ये. बघू शकता लेक. तर आम्हाला जी गोष्ट करायची आहे बंजी जंपिंग, हे बघा. हो, बघून भीती वाटते. थोडासा घाबरलो मी आता बघून. एवढीसा घाबरलो, एवढीसा. तर बघूया, खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे हा. Welcome to Jumping Heights. After operating over 80,000 jumps in Rishiki since starting in 2010, we, the Bungee people, are excited to bring our magic to Goa. Let us have a look at a safety briefing video. You can hear. तर आम्ही फीज भरले. पर पर्सन 4,800 रुपीज आहे, म्हणजे 9,600 रुपीज समथिंग दोघांचे झाले, इन्क्लुडिंग GST. आणि हा इन्स्ट्रक्शन रूम आहे. तिकडे हे बघा, इथे जर कोणती मेडिकल कंडिशन असेल तर आपण या गोष्टी करू शकत नाही. आणि आम्हाला समजवलं की कसं जम्प करायचं आहे, काय करायचं आहे. तर थोडं प्रिपेअर आहे, थोडी भीती वाटते. 2 चान्स मिळतील, 2 चान्स आहे त्याच्यामध्ये. जर केलं तर ठीक आहे, तर रिफंड वगैरे नाही मिळत. तर बघूया, थोडी भीती वाटते. नेक्स्ट कसं वाटतं तुला? मी खूप एक्सायटेड आहे. आणि सगळं आपलं म्हणजे दागिने वगैरे काय असेल तर सगळं एकदम काढून ठेवायचं आहे. आणि आपला मोबाईल वगैरे सगळं काय आपण लॉकरमध्येच ठेवायचं आहे. तर मी आता लॉकरमध्ये सगळं ठेवून जम्प करून येतो. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ ते आपल्याला देणार. व्हिडिओ पण तेच करतात, कारण की आपल्याला कोणतीच गोष्ट आपण घेऊन जाऊ शकता तिकडे. त्याच कॉस्टमध्ये व्हिडिओ, सर्टिफिकेट, बॅच इन्क्लुडेड आहे. हां, तर जाऊया आपण. फायनली स्नेहलने जम्प केली आणि मला जमलं नाही. कारण की मी जेव्हा रेडी केल्यानंतर मी तिकडे पुढे गेलो आणि लास्टला खाली बघितल्यानंतर असा डोकं फिरायला लागलं एकदम. त्याच्यामुळे मला नाही जमलं करायला. पण स्नेहलने फर्स्ट अटेम्प्टमध्ये जम्प केली न घाबरता. आणि ते सर्टिफिकेट तुम्ही बघू शकता. असं सर्टिफिकेट आपल्याला मिळतो जेव्हा आपण जम्प करतो. आणि
दाखव सर्टिफिकेट. हे बघा, स्नेहल नागवेकर, नवी मुंबई. काय सांगशील स्नेहल, एक्सपिरियन्स तुझा? काही नाही, अक्षयनी पण करायला हवं होतं म्हणून मी त्याच्या आधी गेलेले. तर मला वाटलेलं की तो मला बघून न घाबरता करेल, पण तो लिफ्टनी वर गेला आणि लिफ्टनीच खाली आला. लिफ्टनी वरती लिफ्टनी खाली ओलांड्याची हाईट आहे ती 55 मीटर हाईट आहे, म्हणजे एवढ्यावरून जंप. मी सेकंड टाईम पण गेलो करायला, त्याच्यानंतर मग तिथे पण जेव्हा खाली पडलं असं वाटलं की जाऊ दे, नाही जमणार मला. पण स्नेहल खूप स्ट्रॉंग आहे, तिने बिंदासपणे केलं फर्स्ट अटेम्प्टमध्ये. आणि ही माझी नागवेकर म्हणून फर्स्ट सर्टिफिकेट आहे बंजी जम्पिंगची. सो मला खूप भारी वाटतंय. तर इथं महिम लेकवर आपल्याला काका मिळालेत. ते म्हणतात की त्या मूवीची शूटिंगसुद्धा झाले. तर तुमचं नाव आणि कोणत्या मूवी शूटिंग झालं मला सांगू शकता का? हो, माझं गणेश दत्ता रावले. अच्छा, आणि कोणत्या मूवी शूटिंग झालं इथे? एक दुजे गेले. अच्छा, एक दुजे केली. आणि मराठी मूवी कोणती झाले? गोंधळात गोंधळ. अच्छा, गोंधळात गोंधळ. आणि सर्व लक्ष मुंबईला. अच्छा, तर देवगड तारा. ओके, 3-4 मराठी मूवी आणि एक हिंदी मूवीची शूटिंग झाली इथे, असं काका सांगतायत. तर मंडळी, माहीम लेक नव्हता निघतोय आता. डायरेक्ट आधी जेवायला जातो आणि जेवून मग गोवा एक्सप्लोअर करणार आहात. तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. खूप काय गोष्टी गोव्यामध्ये जे मी फर्स्ट टाईम बघणार आहे. स्नेहल ऑलरेडी 2 वेळा गोवा बघितले, त्यांनी गोव्याला येऊन गेले. तर इथून पुढे तीच मला सगळे स्पॉट दाखवणार आहे, कुठे कुठे जाणार ते. तर त्याला व्हिडिओ कंटिन्यू करा. आधी जेवायला थांबतो आम्ही कुठेतरी जाऊन. तर आता आपण पोचलो आहे पणजीमध्ये आणि आम्ही चाललो आहे रिट्स क्लासिकला जेवायला. गोवामध्ये फिशसाठी हे खूप फेमस रेस्टॉरंट आहे. युटर्न घेऊन. हां, राईट. सॉरी, मी सध्या अक्षयची गुगल मॅप आहे. तर आम्ही तिथे आता जातो जेवायला. तर अक्षय तिकडे फिश एन्जॉय करेल आणि मी सरळ सरळ इथे तिथे. आणि मी बघू, मला सोलकढी भात खायचं आहे तर मी ते खाईन. बघूया अक्षय कोणतं फिश खातोय. तसं मला माहिती आहे तो काय खाईल ते, तरी पण बघूया तिकडे जाऊन की त्याला काय आवडतंय खायला. आणि आम्ही आता ॲक्च्युली बघूया. आता स्नेहल तर नाही खाणार आहे फिश. तर मग स्नेहल आता सध्या 1 वर्ष फिश नाही खाते. तर मग माझं पण पूर्ण असं एक फिश खाण्याचा एकटाच. पण ती म्हणाली फेमस आहे गोव्यातलं हॉटेल, तर तिकडे फिश थाली ट्राय करणार आहे मी. आणि स्नेहल बोलले की सोलकढी आणि राईस ती त्याच्यामधला खाणार आहे. तर बघूया आपण कोणता फिश ट्राय करतो तिकडे गेल्यानंतर. आणि हा आहे गोवाचा फेमस ब्रिज, त्याच्या खालून आम्ही जातोय. खूप मोठा ब्रिज आहे आणि हाईट पण ब्रिजची खूप जास्त आहे. आणि गोव्यामध्ये खरं तर मी आता बघतोय ना की गोव्यामध्ये ट्रॅफिक रूल्स खूप चांगले फॉलो केले जातात. तुम्ही बघाल ना, सगळे म्हणजे सिटीमध्ये असू दे किंवा लोकल असं बोलतात ना, गावामधून जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करतो त्यावेळेला पण सगळे लोक आहे ना हेल्मेट वगैरे प्रॉपर यूज करतात. तुम्हाला समोर पण दिसत असेल सगळ्या लोकांनी ऑलमोस्ट हेल्मेट वेअर केलं आहे. आणि गोव्याचं क्लायमेट खूप छान आहे. तर दुपारच्या टायमात पण एवढी गरमी वाटत नाही, एवढं फील नाही करत एवढी गरमी आहे. नॉर्मली मुंबईला बघायला तर गरमी खूप. In 400 meters, at the roundabout, take the first exit. तर रिट्स क्लासिकमध्ये पोचलो आता आम्ही. 4चं टायमिंग आहे, 3:42 झाले जातं. तर मंडळी आम्हाला यायला लेट झालं आहे. 3 वाजता इकडचं जे फिश थाली आहे ते क्लोज होतं, बंद होतं. आणि आता 3:45 वाजले, त्याच्यामुळे आम्हाला फिश थाली खायला नाही मिळणार आहे. आम्ही एक सुरमई फ्रायची ऑर्डर दिली आहे आणि रोटी. अजून स्नेहलने ऑर्डर दिली आहे सोलकढी विथ राईस आणि फ्रेश लाईम सोडा. स्नेहल माझ्यासाठी आले स्पेशल इकडे, म्हणजे तिला नॉनव्हेज खायचं नाही आहे, तरीसुद्धा ती म्हणाले की चल जाऊया. तर म्हणून आम्ही रिट्समध्ये ट्राय करतो आहे, कारण की खूप ऐकलं मी की चांगलं हॉटेल आहे. पण आम्ही एपर्यंत नॉनव्हेज किंवा फिश थाली बंद झाले. आणि तुम्हाला नॉर्मल रेट्स दाखवत द्यायचे. रिट्स हॉटेल, रिट्स क्लासिक नाव आहे याचं, तुम्ही बघू शकता. ड्रिंक्स क्लासिक कॉकटेल्स आहे. आणि नॉर्मल जे थाली आहेत त्यांचा रेट तुम्हाला दाखवतो मी.
सोलकढी प्लेन 50ला आहे आणि कोकोनट मिल्क 70 रुपीज सोलकढी घेतलात तर. त्यानंतर मग रीट्सचे फ्रायचे रेट आहेत. बोंबील फ्राय, त्याच्यानंतर मग सुरमई पापलेट असेल ते रेट पण समोर त्याचे मेन्शन केलेत. आणि व्हेजिटेरियनमध्ये दाल फ्राय, दाल तडका त्यांचे पण रेट तिथं आहेत. चिकनमध्ये आहे क्लासिक इंडियन चिकन, इंडियन सी फूड, खूप सारे व्हरायटीज आहेत खाण्यामध्ये. पण आम्हाला थोडा लेट झाला. तर बघूया आपला पापलेट फ्राय कसा येतं. सुरमई फ्राय होता. सॉरी, सुरमई फ्राय. हां. अक्षयला जास्त भूक लागली. जास्त भूक झाले आणि जम्प नाही केला त्याच्यामुळे मला चक्कर येते. सो आपली ऑर्डर आली आहे. इथली आहे सुरमई फ्राय, सोलकढी, प्लेन राईस आणि तंदुरी रोटी. ॲक्च्युली चपाती सांगितलेली पण आम्ही खूप रेस्टॉरंट क्लोज होताना आलो त्यामुळे चपाती मिळाली नाही. तर आता बिचारा अक्षयला रोटीसोबत फिश खावं लागणार आहे. तो ॲक्च्युली जरा फ्रेश व्हायला गेला आहे. तो आला की त्याचे रिव्ह्यूज घेऊ आपण, त्याला आवडते की नाही. या तर आलं आहे आपलं जेवण. डिश पापलेट थाली, सॉरी पापलेट फ्राय, त्यानंतर मग सोलकढी आहे स्पेशल 2, राईस आणि रोटी आहे. तर या सगळ्यांच्या जेवायला बघूया इकडची टेस्ट कशी आहे. टेस्टबद्दल तर खूप ऐकलं आहे मी सगळ्यांकडून. स्नेल पण बोलले तर बघूया आता टेस्ट करतो मी. पहिली टेस्ट करते फ्राय. ॲक्च्युली मी रवा फ्राय सांगितलं आहे. सेकंड मसाला फ्रायचं पण ऑप्शन आहे, तुमच्या आवडीवरती आहे. तर मला रवा फ्राय पर्सनली आवडतं म्हणून मी रवा फ्राय ट्राय करतो आहे. सुरमई फ्राय आणि फ्रेश आहे, टेस्ट पण चांगली आहे, एक नंबर. थोडासा लिंबू पिळतो. हां, खरोखर जसं ऐकलं होतं तशी टेस्ट पण याची आहे. तर या सगळ्यांनी खायला. काय तो हे माझ्यासाठी आहे आलू पराठा. अच्छा सॉरी, आलू पराठा आहे स्नेलसाठी. स्नेलने व्हेजमध्ये घेतले आलू पराठा आहे, सोलकढी विथ राईस आणि मी आपला सुरमई फ्राय, रोटी आणि मी पण सोलकढी मागितले. तर या सगळ्यांनी जेवायला. आणि याच्यानंतर आम्ही जाणार आहोत क्रूजमध्ये. क्रूजमध्ये थोडं संध्याकाळी जाऊ, तोपर्यंत असंच थोडं इथे फार शॉपिंग करू. तर स्नेहल पराठा खाते. स्नेहल पराठा टेस्ट कशी आहे? छान आहे. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की व्हेजमध्ये एवढं चांगलं असेल, पण छान आहे. हां, स्नेहल म्हणजे येताना बोलत होते की नॉनव्हेजसाठी स्पेशल आहे, व्हेजमध्ये माहीत नव्हतं, पण व्हेज पण चांगलं मिळतं. स्नेहल सोलकढी आणि राईस खाते. कसं असतं सोलकढीची टेस्ट? छान, एकदम ऑथेंटिक आहे. कम्फर्ट फूड आहे माझ्यासाठी हे सोलकढी भात. मी घरी पण जरी कधी फिश किंवा चिकन असेल आणि सोलकढी असेल तर मला शेवटचं जेवण हेच असतं, सोलकढी भात. त्यामुळे मला खूप आवडतं सोलकढी भात. तर मंडळी जेवून निघालो आहे आम्ही आणि हॉटेल पूर्ण खाली झालं आहे. हे बघा, 4चा टाईम असतो हॉटेलचा. आम्ही तो ऑलरेडी 3:45 झाले होते, त्याच्यामुळे आम्हाला फिश थाली नाही मिळाली. ठीक आहे, काय हरकत नाही, पण सुरमई मस्त फ्रेश होती
आणि स्नेहलनी व्हेजमध्ये ट्राय केलं आहे हॉटेलला पहिल्यांदा. त्यांनी ऑलरेडी फिश खाली ट्राय केलेली. तर चला आता आपण गोवाचं मार्केट थोडं एक्सप्लोअर करूया. तर मंडळी पहिला आम्ही जे करतोय काजू घेतोय. बघूया गोव्याचे काजू. आणि आमच्या शॉपमध्ये आलो आहे UK ड्रायफ्रूट्स. तर इथे तुम्हाला बघायला मिळेल लोणचं पण आहे माशाचं. हे 2 साईज आहे आणि बोंबलाचं लोणचं. हे जे पॅकेट आहेत लोणचंच आहेत. ते म्हणतात की ते ओपन केल्यानंतर 3-1 महिना चांगलं राहतं. फ्रीजमध्ये ठेवायला. आणि आम्ही काजू पॅकेट घेतो आहे. गोव्यामध्ये काजू स्वस्त होतं आम्ही ऐकलं होतं. पण स्वस्त वगैरे काय नसतं, नॉर्मल रेट आहे. आणि फक्त तुम्हाला व्हरायटी खूप बघायला मिळतील. काजूचा चुराच आहे. आणि हे काजू हे सगळे नॉर्मल काजू आहेत. आणि सगळ्यात मोठा काजूचा जो वगैरे आहे त्याची प्राईस 650 रुपीज हाफ के जी. 750ला हाफ के जी आहे. आणि त्यानंतर मग रेट कमी होत जातात. आणि हा सगळ्यात स्वस्त आहे. त्यानंतर मग हे आहेत जे त्यांनी साल नाही काढलेली आहे नॉर्मल. त्यानंतर हे आहेत सॉल्टेड फ्राय केलेले आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे काजू मिळतील तुम्हाला बघायला. त्याच्यानंतर मग हे मी पहिल्यांदा बघितलं माशांपासून लोणचं बनवलं आहे. असं काही शॉप आहे गोव्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं वगैरे मिळतात. काजू वगैरे थोडंफार घेऊन झालं आहे आता. आणि आता बेकरीमध्ये आलो आहे गोव्याच्या फेमस बेकरीमध्ये. कॅफे सेंट्रल बेकरी सिन्स 1933. तर बघूया आतमध्ये काय काय मिळतं. गोव्याला आम्ही बघितलं नाचणीचं चिप्स पॅकेट वगैरे असं नाचणी चिप्स काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी गोव्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर हा प्लम केकसुद्धा आहे. साऱ्या गोष्टी आम्ही घेतोय गोव्यामध्ये. चॉकलेट केक पण घेतला आम्ही. आणि चॉकलेट केकसुद्धा आम्ही ऑर्डर दिले. बघूया अजून कोणकोणत्या वेगळ्या गोष्टी बघायला मिळतील. तर आमची गोवावाली स्ट्रीटवाली शॉपिंग झाले. बघा ती शॉपिंग दाखव. तर आम्ही आता थोडा गोवा सगळ्या पिशव्या माझ्याकडे होत्या. आता व्हिडिओ पुरता हातात घेतली. आता गोवा एक्सप्लोअर करतोय आम्ही. बाकी शॉपिंग उद्या करू कारण की उद्या दिवस आमच्याकडे आहे. आणि परवा आम्ही गोव्यातून निघणार आहात. आणि छान आहे गोवा फिरायला. मी पहिल्यांदा आलो मला भारी वाटतं. आता बघूया बीचवर. आम्ही आतापर्यंत एकच बीचवर गेलो आहे अंजुना बीच. तर जाऊया आता कोणत्या बीचवर जाऊया. आधी चर्चमध्ये जाऊया मग बीच. समोर एक चर्च आहे मोठा. तिथे पिक्चरची शूटिंग आली. कोणत्या सिम्बा मूवीची शूटिंग आली तिथे समोरच्या चर्चमध्ये. त्यानंतर चर्च बघून येऊया आपण तो. आणि आपली गाडी इथे पार्किंग केली आहे गोव्यामध्ये. गोव्यामध्ये पार्किंगचा पण खूप प्रॉब्लेम आहे. आणि वन वे पण खूप आहेत. तर आधी हे सामान आपलं ठेवूया गाडीमध्ये आणि मग पुढे फिरूया. तर आम्ही आता ज्या चर्च जवळ आलो आहे तिथं सिम्बा मूवीची शूटिंग झाली होती. आणि चर्च बघू शकता केवढा मोठा चर्च आहे. जे सिंगमचं शूटिंग झालेलं ते पोलीस स्टेशन आहे. तर मंडळी आता आम्ही पोचलो आहे डोना पॉला जो स्पॉट आहे तिकडे सिंगम मूवीची शूटिंग झाली होती. तो स्पॉट मूवीमध्ये बघितला होता आपण. आता रिअलमध्ये बघणार आहोत आम्ही. तर बघूया कसा स्पॉट आहे. जवळपास पोचलो आहे असं वाटते बघून तरी समोर. आणि बघा गोवा खूप सुंदर असे घर आहे तिकडे. तर डोना पावला जो स्पॉट आहे तिकडे पोचलो आहे मी. आणि पहिलेच तिकडे जे आहेत असे शॉप आहेत बघायला. तो स्पॉट जो सिंगम मूवीजमध्ये आहे
त्या लोकेशनला नाही आलो आहे. आणि स्नेहल इथे काहीतरी शॉपिंग करते अंश बाबूसाठी. हां चांगलं आहे ते. आपण चांगलं आहे. असं सेम वरचं आपण आधी हां तो 1000 बरं होतं ना. 2 नंबरचे बघ. त्या अंशूला शर्ट पॅन्ट. गोव्यावरून तिला शॉपिंग. तर आम्ही शॉपिंग केली अंशसाठी आणि थोड्या घरच्यांसाठी पण. एवढी टी शर्ट आणि जुई शर्ट आहेत. पप्पा काका दोन्ही पप्पांना म्हणजे आणि जुई काका अक्षू अंश. आणि आता जवळ पोचलो आहे आम्ही जिथे सिंघमची शूटिंग झाली होती. हे बघा इकडे मार्केट खूप आहे कपड्यांचं. रेट पण चांगलं आहे. तर आम्ही पोचलो आहे आता त्या स्पॉटवर जिथे सिंघमची शूटिंग झाली होती. आणि ॲक्च्युली तिथे काम चालू आहे. तो ब्रिज अजून रिपेअरच नाही केला. मी पण जेव्हा आलेले तेव्हा पण त्याचं कामच चालू होतं आणि आता पण त्याचं कामच चालू आहे. तो जो जेटी आहे म्हणजे त्या ब्रिजचं काम चालू आहे. हे बघा मला दाखवतो ब्रिज. ब्रिजचं काम चालू आहे. आणि इकडे सनसेट मस्त वाटतं एकदम. थोडीफार गर्दी आहे. आणि वरती आहे डोनापोला पॉईंट. आणि याची पण एंट्री फी आहे. या पॉईंटवर येण्यासाठी बाहेर जो गेट आहे हा समोरचा गेट दिसत असेल तुम्हाला. तिकडून 50 रुपीज एंट्री आहे. तर आम्ही डायरेक्ट डोनापोला जो पॉईंट होता तिकडे गेलो फिरायला. त्याच्यानंतर डायरेक्ट आता आम्ही क्रूजवरती राईड करायला आलो आहे. आणि क्रूज जी आहे पर पर्सन 500 रुपीज आहे इवा क्रूज. आणि जी राईड जी असेल ती 1 hours 15 minutes म्हणजे सव्वा तासाची एक राईड आहे. आणि आता वाजलेत संध्याकाळचे रात्रीचे 8 म्हणजे 9:15 वाजेपर्यंत आमची राईड कंप्लीट होईल. त्याच्यानंतर आम्ही रूमवर जाणार मग डिनर. तर राईड तुम्हाला दाखवतो. आतमध्ये डान्स वगैरे असेल अजून काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. बघूया राईड आपण. हे बघा एक क्रूज आहेत लाईनमध्ये लागले आहेत 2-3 आहेत. तर ज्या क्रूजवरती आपण आलो आहे त्याचा टॉप व्ह्यू आहे म्हणजे टॉप डेक ना. तर तिकडे पूर्ण हाऊसफुल आहे. तर आम्ही खाली जाऊन बसतो आहे. तर वरून तुम्हाला असं काय सीन बघायला मिळेल. भरपूर सारे क्रूज आहेत आणि संध्याकाळी चालू होतात. पर पर्सन 500 रुपीज. आणि तुम्हाला डिनर हवा असेल तर त्याचे एक्स्ट्रा चार्ज आहेत. तर बघूया आपण फक्त नॉर्मल राईड करतो कारण की आपला डिनर आपल्या हॉटेलला आहे. डेक आहे हा अजून खाली आहे. सगळे लोक पहिले डायरेक्ट वरतीच गेलेत आणि अजून एक खाली एक फ्लोर आहे. मनोरंजन के लिए गोवा की ट्रेडिशन डांस हुई उसके अलावा नॉन स्टॉप डीजे म्यूजिक होगा. लेकिन आगे बढ़ने से पहले कुछ पूछना चाहूंगा क्या सभी लोग क्रूज में मजा करने आए हो? एवरीबॉडी विल बी डांसिंग. नाचोगे? दैट्स गुड. सभी के लिए फुल ऑन टाइम ऑन डीजे म्यूजिक होगा एंड विद इन फ्यू मिनट्स वी गोना रिमूव ऑल द चेयर्स. थोड़ी देर बाद सभी की सभी कुर्सियां निकाल के पूरा लाइट सेटअप चाहिए. पूरे डेक को डिस्को बनाएंगे. वहां से यहां तक हर एक बंदा अपने ग्रुप और फैमिली के साथ डांस करते दिखना चाहिए.
क्रूज राईड होती, खूप धमाल आली. डान्स वगैरे केला आम्ही आतमध्ये, खूप मस्त पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता माझा आणि जाम भारी वाटला. सगळे मराठी गाणी पण त्या क्रूजमध्ये लावले गेली, हिंदी गाणी लावले गेली, खूप धमाल आली. सगळे म्हणजे स्टार्टिंगला कपल्स लोकांना बोलवले, ज्यांचे नवीन नवीन लग्न आलेत किंवा ज्यांचे लग्न जे मॅरिड लोक आहेत त्यांना फक्त स्टेजवर डान्स करण्यासाठी इन्व्हाइट केलं गेलं. त्यानंतर बाकी सगळे पब्लिक होती खाली डान्स करत होती. खूप धमाल केली आम्ही. आता हा व्हिडिओ आम्ही इथेच आता एंड करतो आहे. आजचा दिवस खूप म्हणजे खूप फिरलो आम्ही, खूप धमाल केला, गोवा पूर्ण एक्सप्लोअर केला. तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जे नवीन असलेल्या आपल्या चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि समोर तुम्ही बघू शकता किंग कसिनो आहे. त्या कसिनोच्या मोठ्या मोठ्या शिप मला ते बघायला मिळतील. समोर दिसेल तुम्हाला किंग कसिनो. त्याच्यानंतर पुढे पण आहे काहीतरी बिग डॅडी नाव ऐकलं दिसते की नाही माहिती नाही, पण ती पण खूप मोठी शिप होती. समोर तुम्हाला दिसते बिग डॅडी आहे, केवढी मोठी शिप आहे बघा ती. बघा समोर बिग डॅडी खूप मोठी शिप आहे. हे सगळे कसिनोवाले शिप आहेत. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.